ठीक आहे. तर गेल्या वेळेस आपण कुठपर्यंत आलो होतो? गेल्या वेळेस मागच्या तासामध्ये. योगा योगा इन स्पोर्ट झालंय सर. सर एक विचारायचं होतं. सर सांगा समृद्धी ताई. हा सर योगा इन स्पोर्ट झालंय. काय? खेळाडूंसाठी योग. खेळाडूंसाठी योग. सर हो हो, खेळाडूंसाठी बोला. योग. खेळाडूंसाठी योग. खेळाडूंसाठी योग. हा ठीक. सर एक बघू प्रश्न काय आता विचारायचा आहे. तुमच्याकडे. आधुनिक शिक्षण हो, पद्धती विचारा. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये योगाचा कसा समावेश करता येईल हे स्पष्ट करा असं विचारलंय. तर पहिल्यांदा आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये आपण आताची जी शिक्षण पद्धती आहे ती कशा प्रकारे आहे असं लिहायला पाहिजे. सर्वच प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्यातील हम्म. प्रत्येक सर्वच प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. काय आधुनिक शिक्षण असेल, शिक्षण पुन्हा पद्धती. हा. त्यामध्ये योगाचा समावेश असेल, हम्म. पुन्हा नेमबाजीसाठी योग आहेत अच्छा. प्रश्न बरेच. हा. आणखीन काय खाली काय आहेत प्रश्न, कोणते आहेत अजून? नंतर आहे योग स्वतः एक शिक्षण पद्धती आहे स्पष्ट करा. किंवा आधुनिक शिक्षण ते योग एक स्वतः शिक्षण पद्धती आहे कारण आधुनिक शिक्षण पद्धती आताची शिक्षण पद्धती कशी आहे ते थोडं माहिती पाहिजे आधी. ठीक आहे, ठीक आहे. आपण सरळ प्रश्न बघूया. आता हे हा मॉड्यूल ठीक आहे. संपलं का नाही. हा. हा. आपलं हे मॉड्यूल 2 पॉईंट राहिलेले ओके. आहेत त्याच्यामध्ये. हे हा. झालं की मग प्रश्नपत्रिका बघूया आपण सर्व. ओके ओके सर चालेल सर. ओके. आपला दुसरा पॉईंट चालू होता module second मध्ये. तर त्याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य तो पॉईंट आहे. सर आवाज येत नाहीये. त्याच्यामध्ये सर आवाज येत नाहीये. आवाज येत नाही सर. प्रॉब्लेम आहे नेटवर्क. हो, आवाज येत नाहीये. आवाज लहान यायलाय सर तुमचा. तर गेल्या वेळेस बघा आपण कुठपर्यंत आलो होतो. आपला मॉड्यूल सेकंड मधला दुसरा पॉइंट म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पोर्ट्स एज्युकेशन, जे क्रीडा शिक्षणाची उद्दिष्ट पाहिली होती आपण. खेळामध्ये योग हा भाग पाहिला नव्हता समृद्धीताई, बरोबर आहे हो का? सर. होय होय. तर क्रीडा शिक्षणाची उद्दिष्ट पाहिली होती, म्हणजे क्रीडा शिक्षणाचे महत्व, फायदे, उद्दिष्ट असं आपलं चालू होतं. तर त्याच्यामधील 3 पॉइंट्स बघितलेले होते आपण. त्यातील एक आहे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक कौशल्य. इथपर्यंत आपण गेल्या तासामध्ये पाहिलेलं होतं. तर आजच्या तासामध्ये पुढील भाग जो आहे, चौथा जो पॉइंट आहे, कौशल्य विकास, चारित्र्य बांधणी आणि आर्थिक लाभ, हे 3 पॉइंट्स आज आपण हा पाहणार हा. आहोत.
कौशल्य विकास. तर कौशल्य म्हणजे काय सांगू शकाल का तुम्ही? कौशल्य म्हणजे स्किल, म्हणजे एखाद्या अ, गोष्टीमध्ये आपण निपुण असणं, एखाद्या ह्याच्यामध्ये निपुण एक्सपर्ट असणं, कौशल्य. म्हणजे कौशल्य. ठीक आहे, बघूयात कौशल्य विकास म्हणजे काय. समजा एखादी गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने येत आहे, बरोबर आहे. आता एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट खूपच चांगल्या पद्धतीने येते, ती दुसऱ्याला येतेच असं नाही, ती तिसऱ्याला येतेच असं नाही. त्या दुसऱ्या व्यक्तीला कुठली तर दुसरीच गोष्ट चांगली येत असते, तर तिसऱ्या व्यक्तीला अजून कुठली तर दुसरीच गोष्ट चांगली येत असते, बरोबर आहे. तर असं एक कौशल्य असतं, एक श्रेष्ठत्व त्या गोष्टीमधलं त्याला मिळालेलं असतं. तर खेळामध्ये कौशल्य विकास काय आहे बघूया. खेळ व्यक्तींना विविध शारीरिक आणि मानसिक कौशल्य विकसित करण्यास मदत करतात. आता बघूयात पुढे काय आहे. जसे की लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता आणि धोरणात्मक विचार. आता थोडक्यात लक्ष केंद्रित करणं हे खेळामधलं खूप महत्वाचं कौशल्य आहे, बरोबर आहे का? कारण लक्ष असल्याशिवाय कोणताही खेळ आपण योग्यरित्या खेळू शकणार नाही, बरोबर आहे. कोणताही खेळ असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल, कबड्डी असेल किंवा कोणताही असेल, लक्ष हे अति चाणाक्ष पद्धतीने आपलं लक्ष त्या ठिकाणी असलं पाहिजे. थोडंसंही लक्ष जरा विचलित झालं तर त्या ठिकाणी आपली हार होऊ शकते. सेकंदा सेकंदावर घड्याळाचा काटा चालत असतो आणि आपलं लक्षही तितकंच तीक्ष्ण आणि तीव्र असलं पाहिजे. खेळामध्ये कोण कोणता डाव कसा टाकेल, कोण काय कशा पद्धतीने खेळेल किंवा प्रतिस्पर्धी आपल्याला कशा पद्धतीने हे करतोय, हे सर्व ह्या सर्व गोष्टी कशावरती अवलंबून आहेत, तर लक्ष म्हणजेच ध्यान याच्यावरती केंद्रित आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे की आपण वेगवेगळे खेळ खेळत गेलो किंवा एकच खेळ त्यामध्ये पारंगत होत गेलो तर लक्ष केंद्रित करण्याचं कौशल्य आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं विकसित व्हायला लागतात, बरोबर आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. एकाग्रता. लक्ष एकाग्रता या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत, एकच गोष्ट आहे एकाग्रता सुद्धा, बरोबर आहे. आणि धोरणात्मक विचार. धोरणात्मक म्हणजे काय बरं? धोरण म्हणजे काय, कशाला म्हणायचं धोरण नेमकं? तर धोरण म्हणजे तत्व असू शकतं. तत्व. ठीक आहे. धोरणात्मक म्हणजे बघा, आपल्याला कुठल्या तरी गावाला जायचं आहे, तर आपण अगोदरच त्याच्या हे करून घेत असतो. किती वाजता जावं लागेल, गाडी किती वाजता आहे, कुठून कुठं जाते, आपल्याला कुठं उतरावं लागेल, सोबत काय न्यावं लागेल. म्हणजेच पुढची एखादी गोष्ट करण्यासाठी, एखादी क्रिया करण्यासाठी त्या बाबतीत अगोदरच सापळा रचणे, बरोबर आहे, किंवा सर्व तयारी करणे. धोरण, पुढचं धोरण आखायचं आहे आपल्याला भविष्यातील गोष्टीसाठी, बरोबर आहे. तर खेळामध्ये आता काय करावं लागेल बाबा, काय काय कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, प्लेयर्स कुठे असावे लागतील, पुन्हा कशा पद्धतीने खेळावे लागेल, डाव कोणते टाकावे लागतील, म्हणजे जेणेकरून आपल्याला खेळामध्ये विजय मिळेल किंवा असं असं खेळण्यास आपल्याला चांगला विजय मिळेल, बरोबर आहे. आणि कोणत्या पद्धतीने डाव टाकला म्हणजे आपल्याला खेळामध्ये विजय मिळेल, असं धोरण अगोदरच आपल्याला बांधली पाहिजे, बरोबर आहे. किंवा ऐन वेळी आपल्याला, आपण जो सराव करतो, खूप दिवस आपण सराव केलेला असतो, त्याच्या उलट काहीतरी त्या ऐन वेळेला घडतं. मग अशा वेळी काय करावं लागेल, तर तिथं त्यावेळी मात्र धोरणात्मक विचार आपले. हे जे कौशल्य आहेत हे फक्त खेळाशीच निगडीत आहेत का, खेळापुरतीच मदत करणारे आहेत का, तर नाही.
खेळात तर मदत करणारे आहेतच, त्यासोबत लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता, धोरणात्मक विचार, भविष्यातील विचार, हे सर्व गोष्टी फक्त खेळातच मदत करतात असं नाही, तर आपला दैनंदिन जीवन जे आहे त्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला मदत करणारे आहेत. आणि ही कौशल्य कशातून विकसित होणार आहेत, तर खेळामधून ती चांगल्या पद्धतीने विकसित होणार आहे. यांचाच आपल्याला फायदा अभ्यासामध्ये शिक्षण घेताना सुद्धा होणार आहे. पुढे बघूयात. ही कौशल्य जीवनाच्या इतर क्षेत्रामध्ये लागू केली जाऊ शकतात. बरोबर आहे, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जीवन जगताना ही सुद्धा तितकीच फायदेशीर आहेत आणि शाळेमध्ये शिक्षण घेताना सुद्धा तितकीच फायदेशीर आहेत. जसे की शैक्षणिक कार्य, खेळामुळे व्यक्तींना नवीन कौशल्य शिकण्याची आणि स्वतःला आव्हानं देण्यासाठी वैयक्तिक वाढ आणि विकासाला चालना देण्याची संधी देखील मिळत असते. नवीन नवीन कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला खेळातून मदत होत असते. त्यासोबत स्वतःला आव्हाने देणे, एखादी गोष्ट आपल्या क्षमतेपेक्षा जास्त आहे किंवा एखादी गोष्ट आपण कशी पार पाडू. आता तुम्हाला कुठली तरी गोष्ट दिलेली आहे, ही पूर्ण आपल्याला करायची आहे, टास्क दिलेला आहे कोणता तरी, मग ते आव्हान आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. मी हे करू शकू का नाही, हे पाडू शकतो का नाही, अशा सर्व गोष्टी, निगेटिव्ह विचार हे सर्व बाजूला ठेवून आपण ते आव्हान कसं स्वीकारायचं. आव्हान स्वीकारणे म्हणजेच हे एक कौशल्य आहे, आव्हान स्वीकारणे. मग खेळातील विविध आव्हाने जसं आपण स्वीकारत जाऊ, तसं तसं आव्हान स्वीकारण्याची जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतो. आणि हीच गोष्ट फक्त खेळामध्ये मदत करत नाही, तर पुढील जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या जीवनातील अडीअडचणी असतील, आणखीन काही असेल, त्यावेळी सुद्धा हे आव्हानं, जीवन जगणं हे सुद्धा एक आव्हानच आहे. चांगल्या पद्धतीनं जगणं हे सुद्धा एक आव्हानच आहे. म्हणजेच आव्हान स्वीकारणे हे एक कौशल्य आपल्याला खेळामधून विकसित करता येतं, त्यामध्ये वाढ करता येते. वैयक्तिक वाढ आणि विकासाला चालना देण्याची संधी देखील आपल्याला यामधून प्राप्त होत असते. ही झाली वेगवेगळी कौशल्य. पुढचा पॉइंट बघूया, चारित्र्याची बांधणी. चारित्र्य कशाला म्हणता येईल बरं आपल्याला नेमकं. सांगू शकेल कोणी? चारित्र्य म्हणजे काय? तर चारित्र्य एक व्यक्तिमत्वाचाच भाग आहे. हो, व्यक्तिमत्व सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे, ठीक आहे. आता चारित्र्यामध्ये वेगवेगळे गुण येतील. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सद्गुणांचं पालन करेल, तो चारित्र्यवान म्हणला जाईल. आणि जो व्यक्ती वाईट गुणांची हे करेल, त्याला चारित्र्यहीन म्हणलं जाईल. तसेच चारित्र्याची बांधणी काय होती मग खेळामधून, ते बघूयात. खेळामुळे व्यक्तीमध्ये शिस्त, चिकाटी आणि खेळाडू वृत्ती यासारखी महत्वाची वैशिष्ट्ये विकसित करण्यास मदत होऊ शकते. आता चारित्र्यामधला सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे शिस्त. खेळामध्ये सुद्धा शिस्त तितकीच महत्वाची आहे. खेळामध्ये शिस्त जितकी महत्वाची आहे, तितकी रोजच्या जीवनामध्ये, रोजचं जीवन जगताना
सुद्धा शिस्त तितकीच महत्वाची आहे. आणि शिस्त असल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीनं पार पाडता येणार नाही. शिस्तीनुसार जर आपण ती गोष्ट करत गेलो तर ती गोष्ट व्यवस्थितरित्या उत्तमरित्या आपण पार पाडू. पुढे काय सांगितलंय? चिकाटी. चिकाटी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. एखादी गोष्ट करताना ती गोष्ट सलग त्या गोष्टीला चिटकून राहणे. आणि काही जणांमध्ये अशी वृत्ती असते की धरसोड करणे. बरोबर आहे. कोणतीही गोष्ट करताना धरसोड करणे किंवा कधी जास्त अभ्यास करणे, कधी कमी करणे, हे सर्व न करता तिथं चिटकून राहणं, चिकाटी तितकीच महत्वाची आहे. आता एखादी विद्यार्थी 8 दिवसाला अभ्यास करतो. जसा विचार मनात येईल तसा अभ्यास करायचा थोडाफार. कधी कधी 4 दिवसाला, कधी 2 दिवसाला. आणि एखादा असा असतो की रेग्युलर अभ्यास म्हणजे रेग्युलर अभ्यास, रोजचा अभ्यास, रोज एवढा एवढा अभ्यास झाला पाहिजे. आणि जो चिकाटीनं अभ्यास करेल तोच शाळेमध्ये सुद्धा, शाळेच्या परीक्षेमध्ये सुद्धा अव्वल गुणांनी तो पास होत असतो. म्हणजे तिथं कोणतं कौशल्य, कोणती चारित्र्याची बांधणी होणं गरजेचं आहे? तर चिकाटी. चिकाटी असणं गरजेचं आहे. मग आता खेळामध्ये सुद्धा तसंच आहे. तर खेळ खेळताना आज प्रॅक्टिस केली, आता परवा करताना राहू द्या, आजच्या दिवस उद्या करू, परवा करू, किंवा 4 दिवसांनी केली, 2 दिवसांनी केली, 3 दिवसांनी केली, असं न करता रोजची प्रॅक्टिस रोज, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी चिकाटीनं तो खेळाडू हे खेळ खेळत जाईल, प्रॅक्टिस करत जाईल, त्याचप्रमाणे त्याची वृत्ती आपल्या इतर जीवनामध्ये सुद्धा तो चिकाटीनं जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे झालं शिस्त, चिकाटी आणि खेळाडू वृत्ती यासारखी महत्वाची वैशिष्ट्ये विकसित करण्यात मदत होऊ शकते. पुढे काय सांगितले बघूया. जिंकणे आणि हरणे शिकणे. आता इथंच बघा काय म्हणलेलं आहे. प्रत्येक वेळी आपली जीत होत असते का हो खेळामध्ये? नाही सर. होत नसते. बरोबर आहे. काही वेळी होत असते, काही वेळी होत नसते. म्हणजेच खेळ हा एक जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टी घेऊन जाणारा असतो. बरोबर आहे. तर त्यातील आपण प्रत्येक वेळी जिंकू असं नाही. काही वेळा जिंकू, काही वेळा हरू. आपली प्रॅक्टिस तितकीच आपल्याला महत्वाची आहे. आपण जिंकलो तरी प्रॅक्टिस करणं गरजेचंच आहे आणि हारलो तरी तितक्याच उमेदीनं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि खेळामध्ये जिंकणं जितकं आपण आनंददायी स्वीकारू, तितकंच हारणं सुद्धा आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि या गोष्टी कशामध्ये घडतात? तर खेळामध्ये घडतात. ज्यावेळी हारतो जिंकतो, हारतो जिंकतो, ही एक आपल्याला सवय होऊन जाते की जिंकल्यास पण तितकंच हे राहणं आणि हारल्यास सुद्धा तितकंच राहणं. म्हणजेच जिंकणं हारणं हा खेळ जीवनामध्ये सुद्धा होत असतो. आणि मग आपण खेळामध्ये आपल्याला सवय झालेली असते जिंकणे हारण्याची, आणि ती सवय आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा जिंकणं हारण्याची सवय होऊन जाते आणि जीवन जगणं सोपं होतं. पुढे काय म्हणलेलं आहे बघा. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम. ध्येय साध्य करण्यासाठी, कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला ते सहजरित्या उपलब्ध होतो का हो? आता तुम्हाला MA पास करायचं आहे, बरोबर आहे, तर ते सहजरित्या पास होतं का? तर नाही. त्याच्यासाठी क्लास केले पाहिजेत, वेळेवर दिलेल्या नोट्स वाचल्या पाहिजेत, प्रश्नपत्रिका बघितल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे, बरोबर आहे, आणि इतर गोष्टी, हे सर्व करावं लागतं. तसेच खेळामध्ये सुद्धा जिंकण्यासाठी कठोर परिश्रम आपल्याला करावे लागतात. त्याच्या विना आपण तिथे विजय मिळवू शकत नाही. पुढं काय म्हणलंय?
ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने लवचिकता आणि आव्हानांकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. म्हणजेच ही चारित्र्याची बांधणी आहे. हे जे गुण आहेत चारित्र्याला वाढवणारे, चारित्र्याला विकसित करणारे, ते गुण आपल्याला खेळातून मिळत आहेत. पुढे काय आहे? आव्हानाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. आता कोणतंही आव्हान असेल, आताच आपण पूर्वी म्हणल्याप्रमाणे, ते आपल्याला पेलल किंवा न पेलल हे जितकं महत्वाचं आहे, त्यानुसार त्याला समोर कसं जायचं आहे किंवा त्याच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसं ठेवायचं, बरोबर आहे. आणि हे मी करू शकतो किंवा हे करण्याची कॅपॅसिटी माझ्याकडे आहे, हे आपल्या उराशी बाळगणं आणि ती पुढची कृती करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, बरोबर आहे. तरच आपण एखाद्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. आणि एखादा भ्याड असेल तर तो काय करेल की मी हे करू शकणार नाही, म्हणून तिथंच तो ती गोष्ट सोडून देईल. मग इथं महत्वाचं काय आहे, तर आव्हानांना सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे. म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल की बाबा मी हे करू शकतो, फक्त याच्यासाठी जिद्दीनं चिकाटीनं अथक परिश्रम घेतले पाहिजेत आणि परिश्रमातून आपण हे म्हणजे करू शकतो. हा सुद्धा एक नैतिक चारित्र्य बांधणीमधील घटक आहे. सकारात्मक दृष्टिकोन जसा तो खेळामध्ये आपल्याला उपयोग होतो, तितकाच तो रोजच्या जीवनामध्ये, रोजचं जीवन जगताना सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. पुढे काय म्हणले? खेळ व्यक्तींना निष्पक्षता, प्रामाणिकपणा, आदर, नैतिक वर्तन आणि मूल्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्व वाढवतात. निष्पक्षता म्हणजे काय? निपक्षता निपक्षता म्हणजे भेदभाव न करणे. कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट असेल तर त्यामध्ये आपल्याला भेदभाव करायचा नाही. आता खेळ खेळताना कसं असतं बघा, एखादी टीम आहे, त्या टीमच्याच बाजूनं आपण जर निर्णय देत गेलो किंवा त्याच टीमला आपण प्रोत्साहन करत गेलो तर हा भेदभाव झाला, बरोबर आहे. आणि खेळ खेळताना निर्णय देताना म्हणजे आऊट असेल, बरोबर आहे, तर ते निर्णय योग्य देणं, निष्पक्षपाती, किंवा ही टीम माझ्या जवळची आहे, आमच्या जवळची आहे, आमच्या ओळखीची आहे, म्हणून त्या टीमला निर्णय चांगले देणं किंवा एखादा चुकीचा निर्णय देणं हे तिथं मात्र चुकीचं ठरतं, बरोबर आहे. तर निष्पक्षता हा सुद्धा एक चारित्र्यातील गुण आहे, बरोबर आहे. आणि तो कशामध्ये आपल्याला उत्पन्न होतो, तर खेळामध्ये. खेळामध्ये निष्पक्षता आपण जसं बाळगत जाऊ किंवा दोन्ही पक्षाला, दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना समदृष्टीने जसं पाहत जाऊ, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा निष्पक्षपाती गुण यायला लागतो. त्याच्या पुढे आहे बघा प्रामाणिकपणा. आपण थोडक्यात म्हणतो, आपण खेळताना काय म्हणतो, हा चिडलाय म्हणतो, बरोबर आहे. चिडतोय, चिटिंग करतोय, म्हणजेच काय हो, खेळताना फसवतोय, आऊट झाला तरी आऊट नाही म्हणतो. बरोबर आहे. आऊट झाला तरी आपण त्याला काय म्हणतो, आऊट झाला नाही, किंवा उगाच काहीतरी दुसरंच काहीतरी सांगून तो आऊट झाला नाही असं दाखवणे, किंवा आपला विरोधी असेल तर तो आऊट झाला असं काहीतरी वेगळ्याच गोष्टी, अटी, नियम लावून किंवा दबाव आणून तो आऊट झाला असं दाखवणे, हे हे मात्र आपण जीवन जगताना सुद्धा गरजेचं नाही, बरोबर आहे. आणि नैतिकतेमध्ये येतं का हो? अप्रामाणिकपणा नैतिकतेमध्ये येतो का? तर नाही. चारित्र्यामध्ये येतो का? नाही. मग प्रामाणिकपणा जसं आपण खेळामध्ये वापरतो, मग प्रामाणिकपणाची सवय कशामध्ये होईल, तर खेळामध्ये. ह्या गोष्टी आपल्याला पालन करायच्या, बरोबर आहे. आणि ज्या त्याच्यामध्ये पालन करताना विकसित होतील त्याच आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा विकसित होणार आहे. पुढे आहे आदर.
सर प्रामाणिकपणा चारित्र्यामध्ये येऊ शकतो ना? हो हो, त्यात येतो प्रामाणिक. हा. मग आपण खेळामधून ह्या जी गोष्टी शिकतो की नाही, हा 5वा जो पॉइंट आहे आपला, चारित्र्य बांधणी. बरोबर आहे? बरोबर आहे का? होय सर. चारित्र्य बांधणी चालू आहे आपली. मग खेळामध्ये ह्या गोष्टी, खेळातून त्या आपले कशा साध्य होतील हे बघायचं आपल्याला. कोणत्या कोणत्या चारित्र्य बांधणीमध्ये येणाऱ्या गोष्टी ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे? तर प्रामाणिकपणा हा खेळामध्ये ज्या वेळेस आपण शिकू, तसा तो आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचा आहे. पुढे आहे आदर. एकमेकांचा आदर करायला शिकणं तितकंच त्यामध्ये गरजेचं आहे. बरोबर आहे? नैतिक वर्तन असेल आणि मूल्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्व वाढवतात. ही झाली चारित्र्याची बांधणी. इतक्या गोष्टी आपण त्यामध्ये घडवू शकतो. त्यामध्ये काही अडचण बघा. सर आवाज गेला तुमचा. यामध्ये अडचण काही चारित्र्य बांधणी नाही सर. ठीक आहे. तर अशा विविध गुणातून आपल्याला चारित्र्याची बांधणी होऊ शकते, आणि ती कशातून आपल्याला साध्य करता येऊ शकते, तर खेळामधून साध्य करता येते. ह्या गोष्टी सगळ्या खेळामधून शिकता येतात. पुढे बघूयात आता 6वा पॉइंट आपला, आर्थिक लाभ. बरोबर आहे? तर आर्थिक लाभामध्ये काय सांगता येईल? सर बक्षिसं मिळतात खेळामध्ये विविध प्रकारची. मग ती थोडी पैशाच्या रूपात पण असतात. मग एखादा गरजवंत असेल आणि तो खूप चांगला खेळत असेल तर त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. बरोबर. तसंही म्हणता येईल. किंवा आर्थिक म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट, आता खेळ म्हणजे आपण व्याख्या काय केली, मनोरंजनासाठी, शारीरिक विकास म्हणजे शरीराला एक व्यायाम भेटेल, ह्या गोष्टी झाल्या. ठीक आहे. मग एखादा व्यक्ती खूप खेळप्रेमी आहे, तो खेळ खेळतोय आणि त्यामध्ये पारंगत झाला, पारंगत होऊन तो एक एक पायऱ्या चढत गेला, राज्यस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, असं खेळ खेळत गेला. बरोबर आहे? मग नुसतं खेळ खेळून पोट भरतं का? बरोबर आहे? आता आपला समजा योग आहे, आपण योग शिकवतोय निशुल्क, किंवा आपल्याला खूप छानपैकी योग येतोय, आपण सर्वांना निशुल्क योग शिकवत गेलो. भरपूर शिबिरे घेतली, इथं शिबिर घेतलं, तिथं घेतलं, भरपूर लोकसंख्या आहे, आपण शिकवतोय पण छान, लोक शिकत पण आहे छान. पण मग जीवन जगताना नुसतं योग शिकवून भागणार आहे का आपल्याला? बरोबर आहे का? तर अडचण काय येते, आर्थिक अर्थ म्हणजे जीवन जगताना पैसा सुद्धा आपल्याला तितकाच महत्वाचा आहे. बरोबर आहे? तर मग तो कसा, आपल्या आपल्या आवडीनुसार आपण चाललोय, आपण खेळाडू आहोत, खेळाडूच्या पायऱ्या पार करत चाललोय, पण आर्थिकता अडचण येते. अडचण काय येते, तर आर्थिकतेची, ती सुद्धा आपल्याला कशी पूर्ण करता येईल, खेळातून कशी पूर्तता करता येईल त्याची, हे सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. सर खेळाडूंना नोकऱ्या पण मिळतात. जर एखाद्या खेळाडू असेल तर त्याला नोकऱ्या पण मिळतात. हो हो हो. एखादा खेळाडू खूप उच्च लेवलला, राज्यस्तरीय वगैरे छान खेळून आला, ऑलिम्पिक मध्ये छान खेळून आला, त्याला गोल्ड मेडल मिळालं, तर अशा व्यक्तींना सुद्धा वेगवेगळ्या नोकऱ्यामध्ये घेतलं जातं. बरोबर आहे? त्यांना आता PSI असेल, अशामध्ये अशा लोकांसाठी आरक्षण असतं. बरोबर आहे? मग तो त्या तिथपर्यंत पोहोचला तर तो सहजगत्याच
नोकरीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे आर्थिक अर्थ कसं उपलब्ध करता येईल आपल्याला खेळाद्वारे ते बघूया. आपला जो 6वा पॉइंट आहे आर्थिक लाभ. आता त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, विविध स्पर्धांची पारितोषिक तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील, राज्यस्तरीय असतील, असतात का पारितोषिक? असतात सर. बरोबर आहे. त्या स्तरावरती आता योगामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन होत असतात. बरोबर आहे. तिथं सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय असतात. तिथं सुद्धा त्यांना वेगवेगळी पारितोषिक ठेवण्यात येतात. म्हणजेच अशा पारितोषिकातून सुद्धा खेळाडूला आर्थिक लाभ होईल. तसेच पुढे बघूया, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मानधन. बरोबर आहे. तर यामध्ये काय सांगता येईल? सर आवाज जरा मोठा होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मानधन यामध्ये काय सांगता येईल आपल्याला? आता जे मोठमोठे खेळाडू असतात, आवाज येतोय का? हा येतोय सर, आता येतोय. ठीक आहे. काय सांगता येईल मी यामध्ये राष्ट्रीय खेळाडू असतील किंवा आंतरराष्ट्रीय यांचं मानधन मध्ये काय म्हणता येईल? आता थोडक्यात बघा, सचिन तेंडुलकर असेल किंवा जे मोठे मोठे खेळाडू आहेत त्यांना आर्थिक लाभ कशा पद्धतीने मिळत असतो? बरोबर आहे. तर पण तितकं मोठं आपल्याला व्हावं लागतं, जसे की क्रिकेटच्या मॅचेस असतील आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू होणं किंवा राष्ट्रीय खेळाडू होणं हे तितकंसं सोपं नसतं. बरोबर आहे. आणि तिथपर्यंत गेलं की सहजरित्याच आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा मिळत असतो. शासनाकडून असेल किंवा त्या ज्या स्पोर्ट्स आयोजन करतात त्यांच्याकडून असेल, असं वेगवेगळी मानधन आपल्याला मिळत असतात. तर आता बघा, एक एक खेळाडू असे आहेत की एकदा जरी तो जिंकला तर पूर्ण आयुष्यभर कमवण्याची त्याला गरज नसते. असं कधी ऐकण्यात आले का तुम्हाला कोणती खेळाडू बद्दल? एखादा धावपटू असेल, एखादा तिरंदाज असेल, तो आयुष्यभराची कमाई एका खेळामध्ये म्हणजे आर्थिक लाभामध्ये आपल्याला हे पाहतो. बरोबर आहे. सर आवाज गेलाय परत. सर ऐकायला येत नाही. मागे एक तिरंदाज होता बघा, तो ज्यावेळेस स्पर्धा जिंकून आला तर त्याला प्रत्येक राज्यानं मानधन दिलं होतं बघा, आर्थिक मदत, बक्षीस म्हणून. माहित होय आहे सर, का? पंजाबचा होता वाटतं तो. हो, बरोबर आहे. तर पूर्ण सर्वच न म्हणता काही राज्यांनी त्याला आर्थिक मदत म्हणजे बक्षीस या स्वरूपामध्ये दिली होती. म्हणजेच एका खेळामध्ये जर अतिउच्च असं स्वरूप गाठेल तर तो पूर्ण जीवनाची जी कमाई आहे तो एका याच्यामध्ये सुद्धा कमवू शकतो. बरोबर आहे. त्यालाच म्हणायचं आहे आर्थिक लाभ. असे बरेच खेळाडू होऊन गेलेले आहेत आणि नंतर सुद्धा होतील, परंतु त्याला तितकं उच्चतम लेवल आपल्याला पूर्ण करावी लागते. पुढे बघूया, उदयोन्मुख ही एक योजना आहे बघा शासनाची, महाराष्ट्र शासनाची, जे वेगवेगळे खेळ खेळतात विद्यार्थी आणि त्यांना आर्थिक मदत ह्या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते जेणेकरून ते व्यवस्थित खेळावेत,
त्या खेळामध्ये पुढं पुढं जावेत आणि इतकंच नाही तर ती उच्चतम याच्यामध्ये राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय असेल अशा स्पर्धामध्ये सुद्धा त्यांनी भाग घ्यावं आणि आपल्या देशाचं नाव वाढवावं यासाठी. आणि काही खेळाडूंची तशी परिस्थिती नसते, तसे गुण असतात त्यांच्यामध्ये, परंतु त्यांची परिस्थिती नसते आणि परिस्थिती नसल्यामुळे ते खेळाडू पुढे जाऊ शकत नाही. किंवा चांगले कोचिंग असेल खेळाची, त्यामध्ये ते सहभागी होऊ शकत नाहीत. किंवा खेळाचे विविध हे असतील, आता म्हणजे बॅट म्हणा, बॉल्स म्हणा, शूज म्हणा, किंवा अशा गोष्टी ते खरेदी करू शकत नाहीत. आता वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी लागतील. तर पुढे पुढे जाण्यासाठी, पुढचे टप्पे पार करण्यासाठी असे साधनं लागणार आहेत. ती साधनं ते घेऊ शकतील. यासाठी हे उदयोन्मुख नावाची एक योजना आहे, त्याद्वारे अशा खेळाडूंना आर्थिक मदत दिली जाते. हे सुद्धा कशामध्ये येतं तर आर्थिक लाभामध्ये जातं. आधुनिक प्रशिक्षण म्हणजे पुढे पुढे प्रशिक्षण खेळामध्ये आपण कसं जिंकू, विजयी होऊ, त्याच्यासाठी आधुनिक प्रशिक्षण सुद्धा त्या खेळाडूला महत्वाचं असतं. आधुनिक म्हणल्यास काय म्हणता येईल, आता आपण गाव पातळीवर कुस्ती खेळतोय, तर ती आधुनिक झाली का? नाही. गाव पातळीवरचे नियम वेगळे असतील, गाव पातळीवरच्या अटी वेगळ्या असतील खेळामधल्या, गाव पातळीवरले डाव वेगळे असतील खेळामधले. पण मग ज्यावेळी आपण पुढे जाऊ, तर त्यावेळी काय कोणते कोणते डाव ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ, त्यावेळी तिथले नियम काय असतील, म्हणजे आधुनिक प्रशिक्षण आणि तिथल्या नियमानुसारच तिथले डाव आपण समजून घेतलं तरच त्या खेळामध्ये आपण टिकू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच आधुनिक प्रशिक्षण सुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं असतं. आणि हे आधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा उदयोन्मुख या योजनेद्वारे त्याला आर्थिक मदत दिली जाते. तसेच पुढे काय आहे, व अन्य क्रीडा विषयक खर्चासाठी. आता बघा, बाहेर देशात जायचं असेल तर विमानानं जावं लागतं, राज्यातच असेल किंवा प्रवासी खर्च म्हणता येईल याला थोडक्यात. अन्य जो क्रीडा खर्च आहे, प्रवासी खर्च असेल किंवा तिथे गेल्यास राहण्याची सोय असेल, कुठं राहायचं, मग त्याच्यासाठी त्याच्याकडे आर्थिक हे आहे का, तेवढी कॅपॅसिटी आहे का त्याची, मग तिथं राहण्याची सोय, राहण्याची व्यवस्था, याच्यासाठी आर्थिक मदत. पुन्हा प्रवास असेल, तिथं राहणं असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, या सर्व म्हणजेच अन्य क्रीडाविषयक खर्चासाठी सुद्धा ही उदयोन्मुख योजना आर्थिक मदत करत असते. तर आणखीन काही सांगता येईल बघा आर्थिक मदतीमध्ये, स्पोर्ट्स कोचिंग हे सुद्धा आर्थिक मदतीमध्ये येतं, म्हणजे आर्थिक लाभामध्ये येतं. स्पोर्ट कोचिंग म्हणजे काय हो? जसं की आपल्या शिक्षणाचे कोचिंग क्लासेस असतात, बरोबर आहे, स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस. म्हणजेच जसं शिक्षणामध्ये क्लासेस असतात, तसंच स्पोर्ट्समध्ये सुद्धा तो खेळ कशा पद्धतीने खेळला जावा हे शिक्षण देणारे सुद्धा कोचिंग क्लासेस असतात. आणि ते चालवून सुद्धा आर्थिक मदत आपण आर्थिक लाभ आपण मिळवू शकतो. त्याच्यात पुढे काय म्हणलं आहे, कोच स्पोर्ट्स कोचिंग करणारा जो कोच असतो त्याला सुद्धा भरपूर मानधन असतं. म्हणजेच हे सुद्धा कशामध्ये आलं, खेळाच्या आर्थिक लाभामध्ये आलं. स्पोर्ट्स कोचिंग असेल, स्पोर्ट कोच असेल, म्हणजेच त्याला काय म्हणलेलं आहे पुढे, प्रशिक्षण देणे. खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्याला सुद्धा आर्थिक लाभ मिळत असतो, बरोबर आहे. तर आता हे मोठमोठे जे खेळाडू आहेत त्यांचे प्रत्येक खेळाचे कोच असतात, मग त्या कोचला सुद्धा आर्थिक लाभ मिळत असतो, बरोबर आहे. आणि प्रशिक्षण देणे,
प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा आर्थिक लाभ आपल्याला होऊ शकतो. आणखीन काही सांगता येईल आर्थिक लाभामध्ये? तुमच्या दृष्टिकोनातून? आर्थिक लाभ आपल्याला कसे मिळवता येईल खेळामधून? तुम्ही सांगा एक दोन गोष्टी. सर स्वतः आपण एखादा खेळामध्ये जेव्हा एक्सपर्ट बनतो त्यावेळेला आपण सुद्धा आपलं प्रशिक्षण केंद्र चालू करू शकतो, आपल्याला तसं मिळालं की. काय म्हणलं? तर आपण एखाद्या खेळामध्ये ज्यावेळी एखादा खेळाडू खूप चांगल्या प्रकारे खेळतो त्याला विविध बक्षिसं मिळतात किंवा राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला जो स्वतःचा सुद्धा कोचिंग क्लासेस चालू करतो त्यातूनही त्याला आर्थिक लाभ होतो. बरोबर आहे. कोचिंग मध्ये आलं ते. हं. आणखीन काही? किंवा चारित्र्य बांधणीमध्ये आणखीन कुठलं चारित्र्य येऊ शकतं खेळामुळे आपल्याला सांगू शकाल? किंवा कौशल्य विकासामध्ये कोणतं कौशल्य आपण विकसित करू? तुमच्या दृष्टिकोनातून एखादी सांगा काहीतरी. आजचे जे आपण 3 पॉइंट्स बघितले, कौशल्य विकास, चारित्र्य बांधणी आणि आर्थिक लाभ, तुमच्या दृष्टिकोन काय सांगता येईल? एखादं उदाहरण सांगा की बाबा यामुळं आपली चारित्र्य बांधणी होऊ शकते, जीवनामध्ये त्याचा लाभ होऊ शकतो. कारण जीवन जगताना सुंदर चरित्र असणं तितकंच महत्वाचं आणि सुंदर अशा चरित्रातून आपलं व्यक्तिमत्व उजळून निघत असतं. आत्मविश्वास खूप इतका चांगला वाढतो खेळामधून. जेव्हा आपण चारित्र्यामध्ये प्रयत्न करतो तेव्हा कुठेतरी आपण स्वतःचा आत्मविश्वास कमी वाटत असतो, पण आपण खेळामध्ये आल्यानंतर तो आत्मविश्वास वाढतो आणि ते तेज आपल्या चेहऱ्यावरून दिसत असतं आणि त्यामुळे आपल्या पर्सनॅलिटी मध्ये डेव्हलपमेंट होते. आत्मविश्वास हा सुद्धा चारित्र्याच्या बांधणीमध्ये महत्वाचा आहे. आणखीन काही? कौशल्यामध्ये वगैरे एकाग्रता जशी आहे. तर सकारात्मक वृत्ती खूप चांगल्या प्रकारे वाढीस लागते. की सकारात्मकता असली की आपण जेव्हा सकारात्मक होतो म्हणजे ज्यावेळी खेळामध्ये आल्यानंतर तेव्हा ही सकारात्मकता आपण आपल्या परिवाराबरोबर एका समाजामध्ये सुद्धा आपण ती सकारात्मकता वाटू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे एक सामाजिक बांधिलकी निर्माण करू शकतो. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन हा सुद्धा आपल्याला खेळामधून आपल्या चरित्रामध्ये बांधता येतो, चारित्र्य बांधणीमध्ये येतो. समृद्धीताईंना आता म्हणल्याप्रमाणे आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे सुद्धा आपल्याला तितकेच महत्वाचे आहे. ठीक आहे, एकदा बघूयात आपण, रिव्हिजन बघूयात एकदा. तर आपला जो दुसरा पॉइंट होता क्रीडा शिक्षणाची उद्दिष्ट, महत्व, त्याच्यामध्ये आपण शारीरिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य, सामाजिक कौशल्य आणि आजच्या तासामध्ये
कौशल्य विकास, चारित्र्य बांधणी आणि आर्थिक लाभ हे आपण पाहिलेले आहे. आता जो पुढचा जो भाग आहे दुसरा, तो बघूया. तिसरा जो पॉइंट आहे, आपण दुसरा बघितला आज, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पोर्ट एज्युकेशन. तर पुढचा जो आहे तो योगा प्रॅक्टिस फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्स. योगा प्रॅक्टिस. आता खेळामध्ये कोणकोणता योग, कोणती आसनं, कोणते प्राणायाम, कोणत्या मुद्रा, बंध आणि खेळामधला जो आपण अष्टांगाचा भाग आहे, यम नियम असेल, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा किंवा षटकर्म असतील, योगामधला कोणता कोणता भाग आपल्याला खेळामध्ये अवलंब करता येईल, जेणेकरून त्याचा उपयोग उत्कृष्ट असा खेळ खेळण्यासाठी मदत होईल. तो भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. नवीन पॉईंट उद्याच्या तासात सुरू करू. बालाजी सर, हरिओम सर.